ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रतिमापासून. तर आता इथे प्रतिमा जंगलातच असते बघा प्रेक्षक, आणि आता तिला आग दिसते. तर आता ती त्या आगीकडे जाते आणि वरती सगळं रेकॉर्ड सुद्धा होत असतं बघा प्रेक्षक. तर प्रतिमा बघते त्या कॅमेराकडे की सगळं रेकॉर्डिंग होतंय का म्हणून. तर आता प्रतिमा त्या आगीकडे जाते जाते आणि तिथला एक जळका बार हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो. आणि तेवढ्यातच तिथे महिपत सुद्धा येतो. तर आता महिपत येऊन तिच्या पाठीमागे थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि प्रतिमा सुद्धा तिथेच थांबलेली असते. तर प्रतिमा आता जोरात पाठीमागे वळते आणि बघते ती महिपतला. आणि दोघेही एकमेकांवर खूप चिडलेलं दाखवलं इथे. तर आता सायली सुद्धा हे सगळं बघते बघा प्रेक्षक हो. अर्र असं म्हणतो होता इथे महिपत. जगण्यासाठी केवढी ती धडपड असं म्हणतो होता इथे महिपत. पण बाई असं म्हणतो महिपत, जिवंत राहण्याच्या बाबतीत तुझं नशीब लईच भारी आहे असं म्हणतो तो. एवढा मोठा ऍक्सिडेंट घरून आणला मी तरी तू जिवंत राहिलीस असं म्हणतो तो. तर आता परत आठवतो बघा प्रेक्षक हो प्रतिमाला कसा ऍक्सिडेंट झालेला असतो. पण 22 वर्षानंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून म्हणतो आता इथे महिपत. परत परत आठवतो बघा प्रेक्षक हो प्रतिमाला हा ऍक्सिडेंट. आणि आता फुसट नाही तर पूर्णपणे स्वच्छपणे आठवतोय तिला हा सगळा ऍक्सिडेंट. आणि कशी ती बाहेर पडलेली असते कारमधून हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर प्रतिमा म्हणते तो अपघात तू घडवून आणलास म्हणजे असं म्हणते आता इथे प्रतिमा. मग तुला काय वाटलं तो अपघात का आपोआप झाला असं म्हणतो आता इथे महिपत. तो अपघात मी घडवून आणला होता असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता इथे प्रतिमाला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक आणि शॉक बसतो तिला. आणि आता इथे सायलीला पण हे ऐकून शॉक बसतो. मला त्या रात्री तुझा नवरा तू आणि तुझी पोर तिघांना संपवायचं होतं असं म्हणतो आता इथे महिपत. तर सायलीला पण आठवायला येतो बघा प्रेक्षक होतो ऍक्सिडेंट. त्यासाठी त्या ड्रायव्हरला एका रात्रीत मालामाल केला मी. पण त्यानं त्याचं काम काय धड केलं नाही आणि तुम्ही सगळे वाचले असं म्हणतो आता इथे महिपत. तर सायलीला पण सगळं आठवायचं दाखवलं बघा प्रेक्षक मध्ये मध्ये. आणि तिला पण डोक्याला खूप त्रास होत असतो सगळ्या गोष्टी आठवण करून घेऊन. तर सायलीला पण खूप त्रास झालेला दाखवलाय आता इथे. जेव्हा खाली गाडी कोसळली तेव्हा लांबून बघत होतो मी असं म्हणतो महिपत. तुझी पोरगी कुठे गायब झाली ते मला कळलंच नाही असं म्हणतो होता इथे महिपत. पण गाडी कोसळत असताना ती बाहेर फेकली गेली असणार असं म्हणतो होता इथे महिपत. तुझा नवरा बेशुद्ध पडला असं म्हणतो महिपत. तू तुझ्या पोरीला वाचवायला बाहेर निघाली. तुला कसं काय मी जिवंत ठेवू शकतो असं म्हणतो महिपत. मग तुझं नशीब बघ मी तुझ्याजवळ आलो आणि जळक्या लाकडानं तुला मारलं असं म्हणतो होता इथे महिपत. तर आता आठवतं प्रत्येक गोष्ट बघा प्रेक्षक हो प्रतिमाला कसं तिला जळकाबार घेऊन मारलेलं असं महिपतने सगळं तिला स्पष्ट दिसायला लागतं आता. तर आता इथे महिपत म्हणतो तरी तू जिवंत राहिलीस. 20 वर्षानंतर तू परत आलीस तेव्हा मला कळलं तू मेली नाहीस, फक्त तुझा थोबाड जळलं होतं असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता प्रतिमा म्हणते म्हणजे माझा चेहरा सुद्धा तूच जाळलास. मग काय करणार असं म्हणतो महिपत. काय करणार असं म्हणतो तो. ज्या टायमाला माझ्याकडे अशी बंदूक नव्हती ना, एक जळका लाकूड सापडलं ते धरलं आणि मारलं तुझ्या थोबाडावर असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. प्रतिमाला खूप राग आलेला असतो आता इथे. नंतर तुझ्या चेचलेल्या गाडीकडे पण जायचं होतं कारण की तुझ्या नवऱ्यालाही मारायचं होतं मला असं म्हणतो महिपत. पण आता तोही गायब झाला आहे बघ. तुम्हा तिघांना मारण्यासाठी एवढा मोठा ऍक्सिडेंट घडून आणला मी असं म्हणतो महिपत. तरी तुम्ही सगळे वाचले असं म्हणतो महिपत. त्या टायमाला माझं बॅड लक खराब होतं असं म्हणतो महिपत. पण या टायमाला नाही बाई असं म्हणतो तो. या टायमाला तुझी पावती मी फाडणार असं म्हणतो महिपत. आणि आता तो बंदूक धरतो बघा प्रेक्षक हो प्रतिमावरती. सैताना असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि आता ती तो जळकाबार मारणार असते तिच्यावरती. तर आता रविराजला दाखवलं बघा प्रेक्षक. आणि आता तो फाईल वाचत असतो पोलीस स्टेशनामध्ये. सगळे पेपर्स रीड करत असतो तो. बाबू मिल्यावर मी सगळं त्याच्याबद्दल सांगितलं होतं. त्याचे कसे काय काहीच रेकॉर्ड्स नाही आहेत. बाबूचं डेथ सर्टिफिकेट पण नाही आहे असं का असं म्हणतो आता इथे रविराज. तू मला त्यावेळेला सुद्धा मारू शकला नाहीस आणि आजही मारू शकणार नाहीस असं म्हणते आता इथे प्रतिमा महिपतला. म्हणून तर त्या अपघातातून वाचले मी असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला शुद्ध आली तेव्हा तन्वी तिथे नव्हती. तिला शोधण्यासाठी मी धडपडत तिथून निघाली असं म्हणते आता इथे प्रतिमा. धावले, अडखळले, ठेचकळले. मी तिला हाका मारण्याचा प्रयत्न केला पण माझ्या कशातून आवाज फुटत नव्हता असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी खाली पडले तेव्हा तू माझ्या समोर आलास. तर आता परत तिला आठवतं बघा प्रेक्षक सगळा तो सीन. आणि आता ती सांगत असते सगळं ते महिपतला. आणि सायली सुद्धा सगळं ऐकतेय. मी तुझ्याकडे मदत मागितली होती राक्षसा आणि तू असं म्हणून ती जळकाबार घेते. परत परत सीन्स दाखवलेत बघा प्रेक्षक फ्लॅशबॅकचे. कसं महिपतने मारलेलं असतं तिला. का असं म्हणते आता इथे प्रतिमा. का केलंस तू हे सगळं असं म्हणते आता इथे प्रतिमा. अरे तुझी आणि आमची तर ओळख सुद्धा नव्हती असं म्हणते आता इथे प्रतिमा. मग कसला राग काढलास असं म्हणते ती. का आमच्या अख्ख्या कुटुंबाला संपायला निघाला होतास का असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सायली पाया पडत असते बघा प्रेक्षक हो. ओ बाई आता काय तुम्हाला सगळं सिक्रेट सांगायचंय का माझं असं म्हणतो आता इथे महिपत. बरं सांगतो मी असं म्हणतो आता इथे महिपत. असंही आता 2 मिनिटात तू ढगात जाणार आहे असं म्हणतो आता इथे महिपत. तेवढ्यातच गुंड येतो बघा प्रेक्षक आता इथे महिपतचा. मग ते सिक्रेट पण तुझ्यासोबत दगात जाईल असं म्हणतो आता इथे महिपत.
तर आता सायली बघते पाठीमागून येणाऱ्या गुंडाला बघा प्रेक्षक मैपतच्या. तुम्हा तिघांना मला संपवायचं होतं. तर आता सायली बघते त्या गुंडाला, कारण मला असं म्हणत होतं इथे मैपत. तेवढ्यातच सायली ते बघा प्रेक्षक आणि आता ती त्या गुंडासमोर थांबते जळका बार घेऊन. तर आता इथे मैपत सुद्धा बंदूक घेऊन थांबलेला असतो आणि तो गुंड सुद्धा तिथे आलेला असतो आणि सायली सुद्धा तिथे असते. तर आता गुंड पण बंदूक धरून थांबलेला असतो सायली समोर आणि आता मैपत बंदूक धरून थांबलेला असतो प्रतिमा समोर. तर आता अर्जुन बघतो बघा प्रेक्षक हा सगळा भयानक खेळ लांबून. त्याला खूप टेन्शन येतं आता हे सगळं बघून. तर आता खूप इंटेन्स सीन दाखवले आणि आता इथे अर्जुनला खूप स्ट्रेस आलेला सुद्धा दाखवलाय बघा प्रेक्षक तर आता इथे बंदूक घेऊन गोळी मारणारच असतो मैपत. पाठीमागे घेतो तो आपला गेअर सुद्धा गनचा आणि अर्जुन लांब थांबून सगळं बघत असतो बघा प्रेक्षक आता दोघी म्हणजे प्रतिमा आणि सायली दोघींचाही जीव जाऊ शकतो बघा खरं तर प्रेक्षक इथे. एवढा इंटेन्स सीन दाखवलाय खरंच. तर आता इथे चैतन्याला दाखवलंय तर चैतन्य गुंडांना मारत असतो बघा प्रेक्षक आणि त्यातला एक गुंड उभारतो आणि आता तो गुंड घेतो एक काठी आणि आता तो चैतन्याकडे जातो आणि आता चैतन्याच्या डोक्यावर तो मोठा बार घेऊन मारतो. तर आता चैतन्याला चक्कर येते बघा प्रेक्षक कारण खूप मोठा बार मारलेला असतो चैतन्याच्या डोक्यावर त्याने. तर आता कोसळतो चैतन्य तिथे. तर आता पळून जातो तिथून तो गुंड. तर आता इथे अर्जुन आपला फोन शोधतो. तर आता गोळी चालवलेला आवाज येतो बघा प्रेक्षक जोरात गोळी चालवलेलाचा आवाज येतो. तर आता इथे अर्जुनला कळतच नाही कोणाला गोळी लागली म्हणून, कारण आता इथे सायलीला लागली का प्रतिमाला हे कळतच नाही बघा प्रेक्षक मैपत चिखरे असं म्हणत म्हणत पोलीस आलेले असतात आणि त्यांनी गोळी चालवलेली असते बघा प्रेक्षक तर आता इथे दोघेही वाजतात प्रतिमा आणि सायली आणि अर्जुन पण येतो तिथे. तर आता दोघी सायली आणि प्रतिमाला ते पोलीस घेतात बघा प्रेक्षक आणि आता अर्जुन पण तिथेच असतो. मैपत चिखरे पळून जाण्याचा प्रयत्नही करू नकोस, त्यातच तुझं भलं आहे, पिस्तूल टाक खाली असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक आणि आता दुसऱ्या गुंडाला पकडतो पोलीस. तर आता इथे एक गुंड असतो तो गोळी चालवतो बघा प्रेक्षक आणि आता त्यामुळे आता मैपत पळून जातो तिथून. तर आता फायरिंग होते खूप पोलिसांमध्ये आणि गुंडांमध्ये. तर आता इथे सायली अर्जुन आणि प्रतिमा मात्र लपतात आणि तो गुंड आणि मैपत दोघेही पळून जातात बघा प्रेक्षक. तर फायरिंग दाखवले आता इथे गुंडांमध्ये आणि आता इथे पोलिसांमध्ये बघा प्रेक्षक आणि आता इथे प्रतिमा सायली आणि अर्जुन मात्र सुखरूप दाखवलेले आहेत आणि मैपत आता गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो आणि आता तो मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि पोलीस सुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात बघा प्रेक्षक तर आता इथे खूप भारी दाखवले हा सीन खरंच शूटिंगचा. फार उशीर सीन दाखवले खरंच हा शूटिंगचा बघा प्रेक्षक तर आता इथे मैपत मात्र तिथून पळून जातो बघा प्रेक्षक मैपत असं म्हणत असतो आता इथे अर्जुन. तर आता इथे गोळी चालवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पोलीस पण निष्ठून जातो बघा प्रेक्षक मैपत आणि आता तो गुंड सुद्धा पळून जात असतो बघा प्रेक्षक तर आता गुंड सुद्धा पळून जातो तिथून. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी आता सगळ्या हवालदारांना मैपतच्या घरी पाठवलंय, मी सुद्धा तिथेच जातो असं म्हणतो अर्जुनला. मी येतो तुमच्यासोबत असं म्हणतो इथे अर्जुन. सायली त्यांना इथून घेऊन जा, कारण त्यांना इथून घेऊन जाणं खूप गरजेचं आहे असं म्हणतो अर्जुन. तुम्ही असं म्हणते येतात सायली, मला काही होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस, पण त्याला इथून घेऊन जा असं म्हणतो इथे अर्जुन. काय ते कळवत राहत असतात, काळजी घ्या आणि लवकर या असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. कॉन्स्टेबल असं म्हणतो आता इथे सावंत, त्या दोघींना घरी व्यवस्थित सोडून या जा असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. अर्जुन मैपतला पकडण्यासाठी आणखीन आपला जीव धोक्यात घालू नकोस असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक अर्जुनला. मला काही होणार नाही, तुम्ही घरी जा आणि सिनियरलाही सांगतो घरी जा म्हणून, ठीक आहे, सावकाश सावकाश असं म्हणतो अर्जुन आणि आता प्रतिमा आणि सायलीला घेऊन जातो बघा प्रेक्षक कॉन्स्टेबल. तर आता रविराज म्हणतो कदम त्या ॲक्सिडेंट संदर्भात अजून एक फाईल द्यायची राहिली आहे का असं म्हणतो रविराज. सर्व फाईल दिले तुम्हाला असं म्हणतो आता इथे हवालदार. या फाईल्समध्ये बाबूबद्दल काहीच नाही आहे, ह्याचा अर्थ काय असं म्हणतो रविराज. सगळा रेकॉर्ड कोणीतरी गायब केला की काय असं म्हणतो आता इथे रविराज. तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक रविराजला. तर आता इथे रविराज कॉल घेतो. हा अर्जुन बोल असं म्हणतो आता इथे रविराज. काय रे काय परिस्थिती आहे तिथे, आणि प्रतिमा ठीक आहे ना असं म्हणतो रविराज. टेन्शन घेऊ नकोस, प्रतिमा त्या एकदम ठीक आहे असं म्हणतो अर्जुन आणि तुम्ही सगळे असं म्हणतो रविराज. आम्ही पण ठीक आहोत पण सिनियर असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय रे असं म्हणतो रविराज. गप्पा का झालास, बोल ना काय झालं असं म्हणतो आता इथे रविराज. मैपत निसटला असं म्हणतो आता इथे अर्जुन. मैपत निसटला असं म्हणतो आता इथे रविराज. हे कसं झालं असं म्हणतो आता इथे रविराज. हे बघ माझं ऐक असं म्हणतो अर्जुन, मी तुला भेटून सांगतो सगळं असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता मी इन्स्पेक्टर सावंतासोबत मैपतला शोधायला जातोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. सायली आणि आत्या आमच्याच घरी गेले, तू पण तिथेच जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी सॉर्ट आउट करतो आणि येतो घरीच मी असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे असं म्हणतो आता इथे रविराज आणि फोन ठेवतो तो. कदम त्या फाईल्स ठेवून दे असं म्हणतो आता इथे रविराज आणि आता रविराज बाहेर जातो बघा प्रेक्षक म्हणजेच अर्जुनच्या घरी. तर आता इथे चैतन्य करत अर्जुन इन्स्पेक्टरला घेऊन शोधात येत असतो आता चैतन्यला. तर चैतन्य म्हणत आता इथे अर्जुन आलेला असतो बघा प्रेक्षक आणि चैतन्य चक्रून पडलेला असतो. तर अर्जुन रडतो म्हणतो चैतन्य काय होतंय तुला, उठ ना प्लीज, उठ ना यार असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता हात वगैरे चोळतात ते सगळे चैतन्याचे, पाणी वगैरे मारतात बघा प्रेक्षक तर आता जाग येते चैतन्य असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं करतो आता इथे अर्जुन असं म्हणतो आता इथे चैतन्य. उठ असं म्हणतो आता इथे अर्जुन सावकाश. तर आता डोक्याला मार लागलेला असतो बघा प्रेक्षक चैतन्याच्या. ॲम्ब्युलन्स बोलवा असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. नाही नको असं म्हणतो आता इथे चैतन्य. फार काय नाही लागलं, डोकं दुखतंय तेवढंच असं म्हणतो चैतन्य.
त्यांनी हल्ला केला तेव्हा लागला असेल तुम्हाला असं म्हणत होता इथे इन्स्पेक्टर. तर पाणी पितो बघा प्रेक्षक हो चैतन्य. बरं वाटतं आता असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो हो ठीक वाटतंय. तर आता गुंडांना वगैरे घेऊन जातात बघा प्रेक्षक हो सगळे इन्स्पेक्टर आणि हवालदार. चैतन्य सर मला सांगा तुम्ही सगळे कॅमेरे ह्या वारातच लपवले होते ना असं म्हणत होता इन्स्पेक्टर. हो इन्स्पेक्टर. आणि 5 कॅमेरे लपवले तसं म्हणत होता इथे अर्जुन. आणि प्रत्येक झाडाला क्रॉस केलंय एक इथे आणि बाकी 4 तिथे तसं म्हणत होता इथे अर्जुन. कॉन्स्टेबल सगळे कॅमेरे घेऊन या असं म्हणत होता इथे इन्स्पेक्टर. ये उठ सावकाश असं म्हणत होता इथे अर्जुन. तर एक हवालदार बहुतेक त्यातला महिपतचा माणूस असेल बघा प्रेक्षक कारण असं सीन दाखवतायत. तर आता कॅमेरे सगळे आणतात ती लोक. अजून आले असं म्हणत होता इथे अर्जुन. तर 3 कॅमेरे येतात बघा प्रेक्षक हो. काय झालं इन्स्पेक्टर असं म्हणतो अर्जुन. ह्या 5 कॅमेऱ्यांपैकी 3 कॅमेरे आहेत. 3 कॅमेरे डॅमेज आहेत असं म्हणत होता इथे इन्स्पेक्टर. फक्त हे 2 कॅमेरे चांगले आहेत असं म्हणतो. जो अजूनही शूट करत होता असं म्हणतो तो. महिपत शिखरे आजूबाजूला कुठेही लपलेला दिसत नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. त्याचा अर्थ तो फरार आहे असं म्हणतो तो. अर्जुन सर आम्ही त्याचा शोध सुरूच ठेवू पण तुम्ही आता इथे थांबू नका असं म्हणतो तो. थँक्यू इन्स्पेक्टर. म्हणून आता इथे अर्जुन आणि चैतन्य जातात बघा प्रेक्षक तिथून निघून. तर आता इथे महिपतला दाखवले परत तो पळत पळत जात असतो बघा प्रेक्षक तिच्या गुंडांना घेऊन. इन्स्पेक्टर मात्र त्यांच्या मागावर जात असतात. तर आता इथे नागराज शेट येणार होते ना इथे असं म्हणतात इथे महिपत. येणार होते पण कुठे येत माहित नाही शेट असं म्हणतो गुंड. तुम्ही इथून निघा असं म्हणतात ते गुंड. तर आता तेवढ्यातच एक टेम्पो येते बघा प्रेक्षक हो. तुम्ही पण लवकर निष्ठा इथून असं म्हणत होता इथे महिपत. तर जावा तुम्ही असं म्हणतात आता ते गुंड. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक आणि आता इथे देवासमोर थांबून कल्पना पाया पडत असते. देवी आई सायली आणि अर्जुन जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव असं म्हणते आता इथे कल्पना. त्यांना लवकरात लवकर घरी परत घेऊन ये असं म्हणते आता इथे कल्पना. त्यांच्यावरती कुठलेही संकट येऊ देऊ नको साई असं म्हणते आता इथे कल्पना. मम्मा असं म्हणते आता इथे अस्मिता. सायली आली असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक. तर आता इथे कल्पना खूप खुश होते. पावलीच ग देवी आई असं म्हणते आता इथे कल्पना. रात्रभर नसते बघा प्रेक्षक हो. अर्जुन आणि सायली दोघे नसतात. तर आता इथे रविराज प्रतिमा आणि सायली येतात. रविराज असं म्हणतो होता इथे प्रताप. रविराज प्रतिमा तुम्ही एवढ्या सकाळी इथे असं म्हणतो होता इथे प्रताप. सायली अगं तुम्ही कुठे होता असं म्हणते आता इथे कल्पना. आणि हे काय अर्जुन कुठे आहे असं म्हणते आता इथे कल्पना. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झालाय असं म्हणते आता इथे अस्मिता. हो सगळं सांगतो पण आधी प्रतिमाला आत येऊन शांतपणे बसू तरी द्या असं म्हणते आता इथे रविराज. तुम्ही तिथेच थांबा असं म्हणते आता इथे कल्पना. काय झालं मम्मा असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता स्पष्ट दिसतंय हे कुठल्या तरी मोठ्या संकटाला तोंड देऊन आले असं म्हणते कल्पना. अगं त्यांची दृष्ट काढायला हवी असं म्हणते आता इथे कल्पना. तुम्ही थांबा तिथेच मी आले असं म्हणते आता इथे कल्पना. आणि दृष्ट काढण्यासाठी यातलं सामान घ्यायला जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कल्पना ते ताट घेऊन येते. अर्जुन अजून कसं काय नाही आलं असं म्हणते कल्पना. अर्जुन ठीक आहे ना सायली असं म्हणते आता इथे कल्पना. हो आई थोड्या वेळात येतील ते असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रताप बघतो तर चैतन्य आणि अर्जुन सुद्धा येतात बघा प्रेक्षक. तर आता चैतन्याला मार लागलेला असतो. बघतात सगळेजण. हे बघ तो बघा अर्जुन आला. चैतन्य पण आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता सगळ्यांना काय झालंय ना असं वाटतं कारण मार खाल्लेले असतात ना दोघंही चैतन्य आणि अर्जुन आता म्हणून. चैतन्य असं म्हणतो आता इथे अश्विन. अरे डोक्याला काय लागलंय का असं म्हणतो आता इथे अश्विन. एवढं काय नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. रविराज असं म्हणतो आता इथे प्रताप. नक्की काय झालंय असं म्हणतो आता इथे प्रताप. हे काय जे काय दिसतंय त्यावरून काहीतरी गंभीर घडलंय एवढं मात्र नक्की असं म्हणतो आता इथे प्रताप. अरे प्रतिमाकडे बघ ती बोलू पण शकत नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि चैतन्य जखमी झालाय. अरे नक्की काय झालंय असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही जे घडलंय ते खूप गंभीरच होतं पण आता सगळं ठीक आहे असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. बाबा हो चैतन्य भाऊजीला लागलंय हे मला आत्ताच कळलंय असं म्हणते आता इथे सायली. पण तुम्ही सगळे काळजी करण्यासारखं काहीच नाही असं म्हणते आता इथे सायली. तर कल्पना खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना सगळ्यांची दृष्ट काढते. तर आता दृष्ट काढते ती सगळ्यांची एकत्र. आणि सगळ्यांना या आत असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सगळे आत जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला दाखवलंय आणि आता तो जंगलामध्येच पडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो रस्त्यावरून चालत जात असतो. तर आता तो थांबत असतो गाड्यांना वगैरे. तर आता लिफ्ट मागत असतो तो रस्त्यावरून. तर आता एक गाडी जात असते आणि आता ती थांबते बघा प्रेक्षक हो. थँक्यू असं म्हणत होता इथे नागराज. तर तेवढ्याच ती प्रिया असते बघा प्रेक्षक हो. तुम्हाला जरा मदतीसाठी तुमची पुतणीच येईल ना काका असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता नागराज म्हणतो दार उघड ना मला उभारता येत नाहीये असं म्हणत होता इथे नागराज. बसा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता नागराज खूप थकलेला असतो आणि म्हणतो पाणी दे पाणी. तर प्रिया आता पाणी देते. काय तुमच्या पायाला काय झालं असं म्हणते आता इथे प्रिया. मुरगळला असं म्हणत होता इथे नागराज. चल ना इथून चल लवकर चल असं म्हणतो नागराज. काय अचानक काय झालं असं म्हणते प्रिया. काल रात्री तर एवढ्या टेचत बोलत होता माझ्याशी. रात्री असं काय घडलंय की ही अवस्था झाली तुमची असं म्हणते आता इथे प्रिया. सगळं सांगतो माझी आई असं म्हणतो आता इथे नागराज. चल इथून असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच प्रताप येतो बघा प्रेक्षक हो. चैतन्य बरं आहे आता. त्याला फक्त थोडी आश्रमाची गरज आहे एवढं अश्विन म्हणतोय असं म्हणतो आता इथे प्रताप. म्हणून त्याला गेस्ट रूम मध्ये झोपवलंय आणि अस्मिता त्याच्या बरोबरच थांबली असं म्हणतात इथे प्रताप. चैतन्य दादा उठले ना त्यांना नाश्ता नेऊन देणं असं म्हणतात इथे विमल. चैतन्याला जोरात मारलंय डोक्यावर असं म्हणतात इथे अर्जुन. गुंडांनी मारलं असं म्हणतात इथे अस्मिता. म्हणजे नक्की काय झालंय असं म्हणते अस्मिता. हे बघ अर्जुन असं म्हणतात इथे कल्पना. तू आता आम्हाला अजून आंधळा ठेवू नकोस असं म्हणते आता इथे कल्पना.
आणि प्रतिमाची अशी अवस्था कशामुळे झाली असं म्हणते कल्पना. तर प्रतिमा म्हणते, नाही मी आता ठीक आहे कल्पना, असं म्हणते आता ती. तुझ्या मुलाने आणि सुनेने खूप धाडस दाखवलंय असं म्हणते ती. प्रतिमा ते असं म्हणते आता इथे सायली, तुम्ही काय कमी धाडस नाही दाखवले असं म्हणते सायली. पण त्या जंगलामध्ये नेमकं काय घडलं ते मला पण नीट ठाऊक नाही असं म्हणतो रविराज. जंगलात असं म्हणतो आता इथे प्रताप. कुठल्या जंगलात असं म्हणतो तो. सांगतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. ह्याची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली होती असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सगळं तो सांगतो बघा प्रेक्षक हो. कसं ते दोघेही आलेले असतात ना घरी, सदाशिव आणि त्याची बायको, ते सगळा प्रकार सांगितला बघा प्रेक्षक हो अर्जुनने. कसं त्यांनी खोटं बोलून आलेला असतो सायलीचे आई बाबा म्हणून, हे सगळं तो सांगतो बघा प्रेक्षक हो घरातल्या सगळ्यांना. तर कसं फोटोशॉप करून ते सगळं बनवलेले असतात फोटोज वगैरे, सगळं सांगितलेले असते ना ती मैनावती, सगळं सांगतो तो. आणि आता इथे मैपत चिखरेनी हे सगळं करायला सांगितलेलं, हे म्हटलेले असतात ना ते, हे तुम्ही जे काय बोललाय ते सगळं तुम्ही ह्या माणसाबद्दल बोलताय का असं विचारलेलं असतो खूप लोकांना. आणि ते बरोबर सगळेजण सांगितलेले असतात की मैपतने करायला लावलं म्हणून. तर मैपतचं नाव कळल्यामुळे सगळं होत असतं ना, तर त्यामुळे त्यांनी हे सगळा प्लॅन कसा केलेला असतो हे सगळं सांगतात बघा प्रेक्षक होते. आणि कसं मंदिरामध्ये चक्करून पडलेली असते प्रतिमा मैपतला बघून, तिथून सुरुवात झालेली असते ह्या घटनेला, हे सगळं सांगतात आता इथे प्रतिमा बद्दल अर्जुन आणि सायली बघा प्रेक्षक हो. कसं घाबरलेले असते आगीला वगैरे. मी काय सांगितलं, सारखं सारखं फोन कट करू नको, मी येतोय ना तिथे, आधीच माझं टाळकं आउट झालेलं आहे असं म्हणून मैपत सांगितलेला असतो. तर तेवढ्यातच आता कसं अर्जुनने ती चिठ्ठी कशी जाऊन ठेवलेली असते त्याच्या खिशामध्ये, सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मध्ये. तर आता कसा तो बाबूचा फोटो लावलेला असतो आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यात बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मध्ये. तर अर्जुन आणि सायलीने कसं कन्व्हिन्स केलेलं असतं की मैपतच्या बुद्धीचा खेळ करायचा असेल तर तिथे प्रतिमा त्या असायलाच हवी म्हणून, हे सगळं दाखवले फ्लॅशबॅक मध्ये बघा प्रेक्षक हो. तर प्रतिमाने तिथे काय काय केलेली असते हे सगळं सांगतात ते दोघं. कसं ती बोललेली असते 22 वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला केला होता हे वगैरे सगळं सांगतात ते. 22 वर्षापूर्वी राहून गेलं काम आज मी करणार, तुझ्या अंगात जोर किती, तू बोलते किती, असं म्हणून मैपत म्हणतेला असतो ना, हे सगळं सांगतात बघा प्रेक्षक होते. कसं बंदूक धरलेले असतात हे सगळं आता सांगतात ते. आणि कसं पळून गेलेली असते प्रतिमा तिथून, हे सगळं सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तो अपघात तू घडून आणलास, तो अपघात मी घडवून आणला होता असं म्हणतो मैपत. मला त्या रात्री तुझा नवरा, तू आणि तुझी पोर तिघांना संपवायचं होतं असं म्हटलेलं असतं ना मैपत. हे सगळा प्रकार बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये सांगतायत अर्जुन आणि सायली सगळ्यांना बसलेल्या सुभेदार मंडळींना आणि रविराजला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो ह्या सगळ्यात पण मैपत निष्ठून गेला असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं म्हणते आता इथे कल्पना. पोलीस शोध लावतायत आणि मैपत सापडेपर्यंत ते शांत बसणार नाहीत आणि मी सुद्धा शांत बसणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आजचा भाग इथे समजा बघूयात रेखामध्ये काय ते. आपल्या घाबरणाऱ्या प्रतिमा त्यांनी शेकोटीतनं काठी घेतली आणि मैपतवर हल्ला केला असं म्हणते आता इथे सायली. तेही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांच्या ऍक्सिडेंटच्या ठिकाणी असं म्हणते ती. आणि आता सायलीला सगळं आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो, सेम फ्लॅशबॅक्स. आणि तिचं डोकं दुखायला लागतं, ऍक्सिडेंट वगैरे आठवायला लागतं तिला. मैपत त्याचा कबुली जबाब देत होता आणि मला गरगरायला लागलं. पण मला का गरगरलं असेल, आम्ही सगळं तर प्रतिमा त्या आणि रविराज काकासाठी करत असेल ना, मग माझा काय संबंध असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. तर आता आजचा भाग इथे संपतो प्रेक्षक, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.